हा 3 दरवाजा आहे पन्हाळगडाचा। हा एक फोटो आहे 3 दरवाजाचा आणि हा एक फोटो आहे। 3 दरवाजा म्हणजे प्रॅक्टिकली तिथे 3 दरवाजे आहेत, पण ते 3 दरवाजे झिगझॅग पद्धतीने बांधलेले आहेत। जोपर्यंत आपण पहिला दरवाजा पार करत नाही तोपर्यंत दुसरा दिसत नाही, दुसरा पार केल्याशिवाय तिसरा दिसत नाही। गोखले ॲडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने रिंग रोडवरील PN गाडगीळ आर्ट गॅलरीत दुर्गदर्शन क्लिक हे किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी, प्राध्यापक चारुदत्त गोखले, संदीप पोद्दार, छायाचित्रकार देवदत्त गोखले, रश्मी गोखले आदी उपस्थित होते। हे प्रदर्शन दिनांक 18 ते 31 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये 40 निवडक किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत। उद्घाटनानंतर छायाचित्रकार देवदत्त गोखले यांनी उपस्थित मान्यवरांना प्रदर्शनात मांडलेल्या किल्ल्यांबद्दल माहिती दिली। फोटो बघितला तर या ज्या कमानी आहेत या कमानी प्रत्येक कमानीवर नक्षी तर आहेच आहे, शिवाय या कमानी एका सरळ रेषेमध्ये आणि हे महाराजांच्या जन्माच्या आधीचं बांधकाम आहे, म्हणजे जवळजवळ 400 वर्ष जुनं बांधकाम आहे आणि अत्यंत ज्याला आपण लाईन दोरी म्हणतो तर असं लाईन दोरीतलं हे काम आहे 400 वर्ष जुनं। हा 3 दरवाजा आहे पन्हाळगडाचा। हा एक फोटो आहे 3 दरवाजाचा आणि हा एक फोटो आहे। 3 दरवाजा म्हणजे प्रॅक्टिकली तिथे 3 दरवाजे आहेत, पण ते 3 दरवाजे झिगझॅग पद्धतीने बांधलेले आहेत। जोपर्यंत आपण पहिला दरवाजा पार करत नाही तोपर्यंत दुसरा दिसत नाही, दुसरा पार केल्याशिवाय तिसरा दिसत नाही। ही अंधार बाव आहे, ही चक्क 3 मजली विहीर आहे, पण त्यातले 2 मजले हे जमिनीच्या खाली आहेत। म्हणजे हा जो मजला आहे आणि जिथे पाणी आहे खाली, हे दोन्ही मजले जमिनीच्या खाली आहेत। त्यामुळे लांबून जर तुम्ही बघितलं तर तिथे विहीर असेल आणि ती सुद्धा 3 मजली असेल असं कोणाला पुसटशी कल्पना देखील येत नाही। हे त्याच 3 मजली विहीर ज्याला अंधार बाव म्हणतात त्याला लागून असलेली ही तटबंदी आहे। हा अजून एक महत्वाचा पूल आहे जो शिवकालीन पूल आहे। 358 वर्ष या पुलाला झाले। अशा प्रकारचा पूल तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही। महाराष्ट्रातला एकमेव पूल का हा दगडी पूल आहे म्हणून म्हणत नाही, कारण ब्रिटिशांनी बांधलेले अनेक दगडी पूल आपल्याला बघायला मिळतात, पण या पुलाला पुढच्या बाजूला 45 डिग्री मध्ये इन्क्लाइन जे प्रोजेक्शन दिलेलं आहे, तर वॉटर करंट कमी करण्याच्या दृष्टीने, पाण्यासोबत येणारा जो काही कचरा आहे तो इथे अडवण्याच्या दृष्टीने आणि मुख्य पुलाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये याच्यासाठी बांधलेला हा पूल आहे। 357 वर्ष झाले कोयना नदीवर बांधलेला पूल आहे। या पुलाच्या 12 फूट वरून पुराचं पाणी जातं, पण तुम्ही जर बघितलं तर या पुलाच्या एका दगडाला साधी चीर सुद्धा पडलेली नाही। 358 वर्ष झाले। याच्यापेक्षा सस्टेनेबल मला कुठलं स्ट्रक्चर आजपर्यंत दिसलं नाही। हा प्रतापगड आहे, आणखी महत्वाचा किल्ला। हा सुद्धा प्रतापगडाचा गोमुखी दरवाजा आहे। या दोन्ही फ्रेम शेजारी शेजारी लावण्याचं कारण असं आहे की तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इथून लक्षात येणार नाही की हा दरवाजा इथे आहे। म्हणजे आपल्याला या इथून असं पूर्ण फिरून इथपर्यंत, इथून माणूस चढतो असं पूर्ण फिरतो आणि मग त्याला हा दरवाजा दिसतो, म्हणजे त्याला सेमी सर्क्युलर आपण म्हणतो। ही शिवकालीन मुख्य द्वाराची अरेंजमेंट आहे शत्रूपासून मुख्य दाराचं संरक्षण करण्यासाठी। ही प्रतापगडावरची माची म्हणजे टेहाळणी बुरुज आणि त्याला लगत असलेली माची आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे तुम्हाला या बाजूला जे दिसतंय इथे अफजल खानाचा शामियाना होता। आज या ज्या 2 कबरी दिसतात या इथेच होत्या आणि या माचीवरनं किंवा या टेहाळणी बुरुजावरनं शत्रूवर त्या काळी पूर्ण लक्ष ठेवलं जायचं की खानाच्या हालचाली काय आहेत, चारी बाजूंनी याच्यावरनं लक्ष ठेवलं जायचं, म्हणून ही माची महत्वाची आहे। दुर्गदर्शन क्लिक या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आर्ट गॅलरीचा संपूर्ण हॉल कलाप्रेमींनी भरून गेला होता। काही मंडळींनी उभे राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला। मनोगत व्यक्त करताना अशोक जैन म्हणाले की त्या काळी आतासारखे प्रगत तंत्रज्ञान नसताना त्या काळाची गरज ओळखून शिवाजी महाराजांनी जे बांधकाम केले आहे त्याला तोड नाही। परवाच एक व्हिडिओ मी बघितला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 किल्ल्यापैकी एक किल्ला, आणि ते बघितल्यानंतर त्या व्हिडिओमधनं बघितल्या ते कसं झालं असेल। आज एवढी साधनं असून
आपण ज्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला त्रास होत असतो आणि त्या काळात काही नसताना 300 फूट 500 फूट 700 फूट 1000 फुटावर जाऊन किल्ले बांधले गेलेले आहेत आणि नुसते बांधले गेलेलेच नाही, त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जी गरज होती काळाची ती गरज समोर ठेवून त्याच्या सगळ्या डिझाईन झालेल्या आहेत. आपण आज आर्किटेक्ट म्हणतो की असे आर्किटेक्ट आहेत ते आहे एवढं चांगलं काम करतात, तर जे काही त्यांचं असेल त्या काळात ज्या डिझाईन झाल्या किंवा जे नियोजन झालं ते डिझाईन किंवा नियोजन एवढं उत्कृष्ट आहे की जर आपण विचार केला तर आज आपले आजचे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट त्याला करू शकत नाही. खरोखर एक आगळं वेगळं प्रदर्शन बघायला आपण इथे आलेलो आहोत. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं दैवत शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले या विषयावरचं हे प्रदर्शन बघायचं राहिलेलं आहे अजून. पण आता मला असं वाटतं की आजचा जो आपला काळ आहे इथला तो तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा काळ आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विस्फोटाचा काळ आहे असे म्हटलं तर काही कमी नाही होणार ते. अतिशय तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे, सुखसुविधा आपल्याला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, पण आणि धावपळी आपली तेवढीच वाढलेली आहे. कुठेतरी सुख समाधान आपलं थोडं कमी होत आहे का असं मला कधी कधी जाणवतं. इतकी प्रगती होऊनही का आपल्याला असं समाधान मिळत नाही किंवा एवढी धावपळ आपली असते, प्रश्न आपल्यासमोर बरेच असतात, आव्हानं सुद्धा बरेच आहे. पण या आव्हानांना आपण जेव्हा सामोरं जातो तर कुठे कुठे असं वाटतं की तरुण पिढी कुठे उदास होते आहे, कुठेतरी त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतोय का असं कुठेतरी जाणवतं. आणि मग त्यावेळेस असा मी विचार करते की हे जे जुने इतिहासातले जे अलौकिक चरित्र होऊन गेलेले आहेत जसे शिवाजी महाराज झाले किंवा अजून भरपूर आहे, तर त्यांचे जे व्यक्तिगुण विशेष आहेत ते समाजासमोर कुठेतरी उलगडले किंवा ते समाजासमोर आले पाहिजे. पण आता जो काळ आहे तो इतका धावपळीचा आहे की पुस्तक वाचणं चरित्र वाचणं हे सुद्धा शक्य होत नाही आहे. तर मग अशा वेळेस अशी जी प्रदर्शनं आहे याच्या माध्यमातून खरोखर लहान मुलं तरुण झाले यांना कुठेतरी आपल्या इतिहासाकडे वळवणं किंवा शिवाजी महाराजांबद्दल उत्सुकता निर्माण होणं हे याच्यातून निश्चित साध्य होणार आहे. आणि याच्याबद्दल गोखले दाम्पत्याचं करावं तितकं कौतुक कमी आहे. संदीपाल वानखेडे, जनसंवाद न्यूज, जळगाव. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.